शहरातून वाहणाऱ्या आदिला नदी परिसरात रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असून या पार्श्वभूमीवर आमदार विजयकुमार देशमुख यांनी या विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे विशेष बैठकीची मागणी केली होती। मात्र काही अपरिहार्य कारणामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे। आमदार देशमुख यांनी 16 मार्च रोजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सविस्तर निवेदन सादर करून आदिला नदी परिसरातील रेड व ब्ल्यू लाईन निश्चितीच्या प्रक्रियेमुळे हजारो नागरिक, प्लॉटधारक तसेच विविध विकास प्रकल्पांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांची माहिती दिली होती। नदीच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर नागरी विकास झालेला असून प्रस्तावित पूररेषेमुळे अनेक भाग प्रभावित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यामध्ये बाळे, वसंत विहार, व्यंकटेश्वरा सिटी, स्वराज विहार भाग 1 व 2, रिद्धी सिद्धिनगर, संकेत थोबडेनगर, गोकुळ विहार, भगवंत विहार, वृंदावन पार्क ते देगाव या परिसरांचा समावेश आहे। या भागांमध्ये अनेक वर्षांपासून नागरिक वास्तव्यास असून महानगरपालिकेने मंजूर केलेले विविध लेआउट व बांधकाम प्रकल्प देखील अस्तित्वात आहेत। त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, तज्ज्ञ अधिकारी आणि संबंधित विभागांशी सविस्तर चर्चा होणे आवश्यक असल्याची भूमिका आमदार देशमुख यांनी मांडली आहे। आदिला नदीची एकूण लांबी सुमारे 48 किलोमीटर असून त्यापैकी 13 ते 14 किलोमीटरचा भाग सोलापूर शहरातून जातो। नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरी विस्तार झाल्याने रेड व ब्ल्यू लाईनच्या संभाव्य अंमलबजावणीमुळे सुमारे 800हून अधिक गट प्रभावित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी आणि वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्याची मागणी करण्यात आली होती। आमदार देशमुख यांच्या पाठपुराव्यानंतर 3 जून 2026 रोजी मुंबई येथे जलसंपदा विभाग व गोदावरी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मंत्रालयीन दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती। मात्र काही अपरिहार्य कारणामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली। मंत्री महोदयांची वेळ उपलब्ध होताच नव्यानं बैठक घेण्यात येणार असल्याचे संबंधित विभागाकडून कळविण्यात आले आहे। नागरिकांच्या हिताला कोणतीही बाधा न पोहोचवता नदी संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि शहर विकास यामध्ये समतोल साधणारा मार्ग शोधावा अशी भूमिका आमदार विजयकुमार देशमुख यांनी घेतली आहे।